एका ताईंची खूप कमेंट येत होती म्हणून माझं परफेक्ट असं मॉर्निंगचं रुटीन आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घड्याळात 6:30 वाजले होते, पण मी उठली होते 5:45 वाजताच. कारण माझा अलार्म 5:30 आणि 6 वाजता असे 2 असतात. त्यानंतर सकाळची जी काही आपली दिनचर्या असते ती आवरली, बाहेर आले आणि पहिलं तर अंगण झाडून घ्यायला सुरुवात केली. अंघोळीच्या अगोदरच ना मी अंगणातलं पारुसं काढून घेते. कारण सकाळी भरपूर असा पाला-पाचोळा अंगणात पडलेला असतो. झाडून झाल्यानंतर पहिलं तर इथं ना पारिजातच्या फुलाचा खूप सुंदर आपल्या अंगणात सडा पडलेला असतो. ती फुलं इतकी टवटवीत आणि त्याचा मंद वास घेतला ना की दिवस एकदम प्रसन्न होऊन जाते. तुमच्या जर अंगणात पारिजात असेल ना, तुम्हाला माहिती असेल की याचा सुगंध किती गोड येतो म्हणून. सकाळी अशी बागेतली सुंदर फुलं बघितली ना मन प्रसन्न होतं आणि तिथून पुढच्या कामाला मस्त ऊर्जा मिळत असते. वेली मोगऱ्याला सुद्धा आता पावसाळा जसजसा जवळ येईल ना तसा भर येत आहे, त्यामुळं भरपूर फुलं लागायला लागलेली आहेत. आणि इथं बघा आपल्या आज केसरी रंगाच्या गुलाबाला सुद्धा इतकं गोड फुलं आलं होतं. म्हटलं चला ऊन पडण्या अगोदर फुलं सुकण्या अगोदर तुम्हाला दाखवून घ्यावेत. तसं तर आज दिवसभर आभाळच होतं. त्यानंतर घरात आले सगळं आवरून बाहेरचं अंगणातलं, आणि माझ्या लेकी मात्र दोन्ही स्वतःचे अंघोळ चहा आवरून ना चालल्या होत्या क्लासला. छान एक नंबर. डोळ्याला थंड पाणी लावायचं असं झालंय. बाय बाय, सावकाश जा दीदी, गडबड करू नको. दोन्ही लेकी क्लासला गेल्या आणि इथं तुम्ही बघताय 7:05 झालीत. मला आता आंघोळीला जायचंय. आंघोळ करून आली आणि घड्याळात तुम्ही बघताय 7:20 झालेत. आणि आल्यानंतर पहिलं तर काम असतं की किचन पारोसं काढणं. बऱ्याच ताई म्हणतात अगं आंघोळीच्या आधीच किचन पारोसं काढायचं, पण आमच्या घरामध्ये म्हणजे माझ्या सासूबाई होत्या ना, त्यांना आंघोळ झाल्यानंतरच किचनमध्ये आलेलं आवडत होतं. आंघोळीच्या आधी किचनमध्ये आलेलं आवडत नव्हतं. तशीच सवय आहे मला, कारण प्रत्येकाच्या घरची पद्धत राहणीमान वेगवेगळं असतं, तुम्ही समजून घ्याल. किचन तर सगळं स्वच्छ झाडून घेतलं. त्यानंतर हॉलसुद्धा स्वच्छ झटकून झाडून घेतला आणि 7:28 झाली होती. कारण सकाळी पण अचानक कोणीतरी आपल्याकडे येतं, त्यावेळेस आपला हॉल स्वच्छ आणि नीटनेटका असणं गरजेचं असतं. त्यानंतर किचनमध्ये आले, स्वतःसाठी छान असा अद्रकवाला चहा घेतला. तसं तर मी काही चहा शौकीन नाही, पण चहा आवडतो मला सकाळी अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप घेण्यासाठी. गॅसवरती चहा शिजत होता तोपर्यंत जी किचन ओट्याची आपली दुसरी साईड आहे ना मिक्सरकडल्या बाजूची, ती स्वच्छ करून घ्यायची. हा माझा नित्यनियम असतो. ती बाजू स्वच्छ असली ना तर रात्रीसुद्धा पुसलेली असते, पण जेव्हा आपण रात्री उठतो त्यावेळेस बारीक धूळ तिथं सुद्धा साठलेली असते. म्हणून चहा शिजतोय तोपर्यंत किचनची ती बाजू मी स्वच्छ करून घेते. आणि ती बाजू स्वच्छ झाली की एक असतं की जेव्हा आपला स्वयंपाक होतो, दूध गरम करून होतं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या बाजूला ठेवल्या की आपल्याला किचन ओट्याची ती बाजू काही स्वच्छ करावी लागत नाही. बघा चहाला उकळी येत होती तोपर्यंत ती बाजू पुसून झाली. अद्रक टाकलं, चहा घ्यायला मस्त असं 5 मिनिटं बसले, चहा घेतला शांततेत आणि त्यानंतर सगळ्यात आवडीचं काम म्हणजे स्वामींची पूजा. इथं स्वामींची पूजा करून घेतली. आणि आज ना देवपूजा मात्र अहो करणार आहेत. कारण मी त्यांना कालच बोलले होते, अहो एका ताईंची सारखी कमेंट येते की तू टाईम दाखवून ना तुझं सकाळचं मॉर्निंग रुटीन शेअर कर, म्हणजे मला थोडंसं कळेल की कुठल्या टायमिंगला काय करायचं. तर ते म्हटले की देवपूजा मी आज करतो, बाकीची तू पूजा करून घे. म्हणून मी फक्त स्वामींची आणि तुळशीची पूजा करून घेतली. घरात आले आणि इथं मस्त आज ना मिठाची शिमला मिरची बनवायची होती. जे काही भाजलेला कांदा लसूण कोथिंबीरीचं वाटण होतं ना ते घेतलं. तुम्ही साधं कोथिंबीर आणि लसणाचं वाटण घेतलं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये शेंगादाण्याचं कूट, चवीपुरतं मीठ, हळद मिक्स केली आणि त्या मिरचीमध्ये भरलं. थोडंसं कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी टाकून घेतली आणि भरलेली शिमला मिरची टाकून घेतली. बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनिटं ही भाजी शिजवून घेतली. मस्त शपली मिठाची शिमला मिरची तयार. मला मिठाची शिमला मिरची खाण्यासाठी खूप आवडते. तुम्हाला दाखवलं मी घड्याळामध्ये टायमिंग किती झाला होता, 8:16 झाले होते. त्यानंतरच्या अर्ध्या तासाचं मी तुमच्यासोबत शूट काही शेअर केलं नाही. त्या अर्ध्या तासामध्ये मी कणिक मळून घेतली.
माझ्या मोठ्या लेकीला शिमला मिरची आवडत नाही म्हणून मी बेसन पिठाच्या पोळ्यांसाठी पीठ भिजवून घेतलं. म्हणजे चपात्या होईपर्यंत मस्त अशा आपल्या ना ते पीठही भिजलं जातं. आता तुम्ही बघताय की माझ्या चपाती आणि भाकरी दोन्ही बनवून झाल्या होत्या आणि त्यानंतर बेसन पिठाच्या पोळी बनवायच्या होत्या. आणि बघा इथं बेसन पीठ अगोदरच मी मिक्स करून ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केले. तर त्यामुळं काय होतं की बेसन पिठाच्या पोळ्यात ना खाताना तोटरे बसत नाहीत आणि एकदम मऊ सॉफ्ट अशा होतात. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा ही टिप, की मिक्स केलेल्या बेसन पिठामध्ये पोळी करण्या अगोदर थोडंसं तेल ॲड करायचं. मस्त या लोखंडी तव्यामध्ये ना बेसन पिठाच्या पोळ्या बनवून घेतल्या. कधी कधी मी ना बेसन पिठाची पोळी बनवत असताना त्याच्यामध्ये कांदा टमाटर पण ॲड करते, कधी कधी प्लेन करते. म्हणजे दोन्ही पद्धतीनं मी बेसन पिठाची पोळी बनवत असते. कधी कधी मुलांच्या डब्याला ना तुम्ही अशी कांदा टमाटर घातलेली बेसन पिठाची पोळी आणि एखादी भाजी बेसन पिठाचा चिला म्हणून देऊ शकता. आणि इथं बघा घड्याळात किती वाजले मी दाखवलं होतं तुम्हाला. आणि इथं आहोंनी छान अशी देवपूजा करून घेतली होती. देवपूजा बघितली ना मन प्रसन्न झालं होतं. तसं तर आज त्यांनी ना महादेवाला गोकर्णाची फुलंसुद्धा अर्पण केली होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि तुम्ही जर सकाळचा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकला असेल तर आमचे छोटे बॉस मला सांगून गेले होते, 2 दिवस झालं तू माझ्या डब्याला लोणचं देत नाहीये, तर आज मला लोणचं हवं आहे. माझं या वर्षीचं लोणचं आहे ना खूप एकदम विकतच्या लोणच्यापेक्षा खूप छान झालेलं आहे. त्यामुळं खूप लोणचं खातात आहे. त्यामुळे म्हटलं नको खोकला वगैरे यायला नको म्हणून 2-3 दिवस झालं गॅप देण्यासाठी मी काय भरणीत लोणचं काढलं नव्हतं. आज मात्र छोटी लेक म्हणजे छोटे बॉस आमचे सांगून गेले होते की मला लोणचं हवंच आहे, म्हणून इथं मस्त लोणचंही काढलं. भरणीतलं लोणचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्या दोघींचे डब्बेसुद्धा भरले. कारण आत्ता त्या सकाळी 6:45ला घरून गेलेल्या आहेत. 12:15ला क्लास सुटणार. त्यानंतर मोठ्या लेकीच्या माझी टेस्ट आहे. तिची टेस्ट होईपर्यंत छोटी लेक माझी तिथं स्टडीला थांबणार. त्यानंतर दोघीसुद्धा 5 किंवा 4:30 वाजेपर्यंत तिथं स्टडीला थांबतात. त्यामुळे त्यांना डब्बा द्यावा लागतो. मग दोघींचा डब्बा वगैरे भरून घेतला. आता आहो चालले तर त्यांच्यापाशी म्हटलं पटकन डब्बा द्यावा. आणि घड्याळात पाठीमागं बघताय करेक्ट 10 वाजलेत आणि किचन ओटा वगैरे सगळं उरून झाले. उद्याच्या भाजीसाठी मोडाची मटकीसुद्धा भिजत घातली होती. करेक्ट 10पर्यंत माझी किचनमधली अशी सगळी कामं झालेली असतात. त्यानंतर मात्र इथं मला आज किचन टॉवेल क्लीन करायचे होते, म्हणून मी ते सुद्धा गरम पाण्यात भिजत घातले. ही गरम पाण्याची केटल आहे ना, तुम्हाला हवी असेल ना तर खाली प्रोडक्ट टॅग करून देते. सकाळ सकाळी जर गरम पाणी वगैरे प्यायचं असेल ना तर खूप उपयोगाचे. आत्ता तुम्ही बघितलं किती वाजले, 10:08 झाले होते. आज मला किचन ट्रॉलीसुद्धा क्लीन करून घ्यायच्या होत्या. कारण बघा सारख्या उघडत असताना ना आपले तेलकट पिठाच्या हात या ट्रॉलीला लागतात, किंवा आपण सगळेच जण पाणी पिण्याच्या तांब्या ग्लास घेण्यासाठी सुद्धा मुलांचे सुद्धा हात लागतात. आणि मग माझं ना आठवड्यातून 2 तर वेळा ना या किचन टॉवेलवरती ना मी साबणाचा फेस करते आणि त्या ट्रॉलीज आहेत ना पहिल्यांदा त्यानं पुसून घेते, नंतर तोच किचन टॉवेल स्वच्छ धुवून परत एकदा पुसून घेते. अगदी इझी पद्धतीनं अशा पद्धतीनं किचन ट्रॉली क्लीन होतात. तुम्हाला जर हे किचन टॉवेल्स हवे असतील ना तर डिस्क्रिप्शनमध्ये याची सुद्धा लिंक देते. कारण हे ट्रॉलीज पुसण्यासाठी, फ्रीज पुसण्यासाठी किंवा किचन ओटा पुसण्यासाठी सुद्धा खूप उपयोगाला येतात. तर ट्रॉली तर माझ्या क्लीन करून झाल्या. त्यानंतर जे काही इथं माझी छोटीशी गाय आणि वासरू ठेवलेलं असतं आणि डेकोरेटिव्ह पीस ठेवलेला असतो ते कॉर्नरला सुद्धा खूप धूळ साचली होती. कारण रोज झाडून काढत असताना किंवा तुम्ही बघताय त्या कॉर्नरच्या तिथंच एक खिडकी आहे आणि त्या बाजूला रस्ता आहे, तर रस्त्यावरची सगळी धूळ आहे ना खूप वेळा तिथं येते आणि उडून बसते. त्यामुळे मला इथं सुद्धा आठवड्यातून 2 वेळा का होईना पुसून वगैरे घ्यावं लागतं. तर आता ती कॉर्नर काचेचे पुसत होते तोपर्यंत म्हटलं खिडकी पण पुसून घ्यावी. आणि हा जो मी तुम्हाला दिवा दाखवलाय ना तो आम्ही काही वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी बालाजीला गेलो होतो, तिथून आणला होता. मातीचा आहे आणि छोट्या लेकीनं ना त्याला मस्त असे ते कलर वगैरे दिलेत, त्यामुळे तो गोड दिसतो. आता म्हटलं हातासारखं कॉर्नर पुसत पुसत खिडकीसुद्धा पुसून घेऊया, कारण या खिडकीतसुद्धा बरीच वाऱ्यामुळं धूळ येऊन बसत असते. आता पाऊस पडायला लागला ना थोडी धूळ कमी यायला लागेल. आणि बघा ही गाई आहे ना त्याच्यावरती सुद्धा किती धूळ बसली. कधी कधी व्हिडिओमध्ये लांबून काही गोष्टी दिसत नाहीत, पण आमच्याही घरामध्ये धूळ वगैरे सारखी येत असते. आणि रोज जरी क्लीन केलं तरी रोज झाडून काढल्यानंतर त्याच्यावरती जाऊन धूळ बसत असते. काही गोष्टी आहेत ना घरातल्या अशा अधूनमधून स्वच्छ केल्या ना खूप छान वाटतं. आणि खरं सांगायचं ना तर पहिलं कसं असायचं की मी एकदम म्हटलं तरी पूर्ण किचन डीप क्लिनिंगला काढायचे, एकदम हॉल काढायचे, म्हणजे अख्खं घर म्हटलं तर काढायचे. पण तशी एनर्जी आपल्याकडे हळूहळू राहत नाही. त्यामुळे हल्ली मी मला स्वतःला सवय काय लावून घेतली की सकाळचं थोडं काम आवरलं की वरवर थोड्या थोड्या गोष्टी क्लीन करून घ्यायच्या, म्हणजे स्वच्छ हे राहतात आणि आपल्यावरती स्वतःवरती सुद्धा एकदम सगळ्या गोष्टी स्वच्छ करण्याचा ताण येत नाही.
त्यानंतर ना माझ्या भावाने रक्षाबंधनला मला हा गिफ्ट असा डब्बा दिला होता. म्हणजे मसाल्याचा डब्बा आहे तो आणि खाली चाका आहेत त्याला. तुम्हाला जर तसा डब्बा हवा असेल ना, त्याची लिंक मिळाली तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही मागवू शकता. ह्याच्यात खरं तर मी पानाचं सगळं साहित्य ठेवते, कारण आपल्या बागेमध्ये ना खाऊच्या पानाचं वेल आहे. कधी कधी आहोंना पान खायला आवडतं, मला सुद्धा आवडतं. तर ह्याच्यामध्ये खडीसाखर, पान वगैरे असं सगळं साहित्य, सुपारी वगैरे भरलेलं असतं. तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट ठेवू शकता किंवा मसाले सुद्धा ठेवू शकता. खूप छान डब्बा आहे तो. आता डब्बा तर घासून वगैरे स्वच्छ सुकण्यासाठी ठेवला. शोपीस सुद्धा घासून ठेवले होते. त्यानंतर मात्र हे जे कपाट आहे ना, त्याला काय आपल्या अजून दरवाजे वगैरे बनवले नाहीत. हळूहळू त्याही गोष्टी मी करून घेणार आहे. पण उघडं असल्यामुळं त्याच्यावरती पण डब्यावरती भरपूर धूळ येते. तसं तर मी एक दिवसाआड किंवा झालं तर रोजसुद्धा ह्याच्यावरती कोरड्या कपड्याने ना हात फिरवत असते. पण आज ओलंच कपड घेऊन मस्त अशी झाकणं वगैरे स्वच्छ करून घेतली. घड्याळात किती वाजलेत तुम्ही पाहिलं असेल. आणि बघा, आत्ता एवढं सगळं किचन ओटा किंवा घरातल्या सगळ्या गोष्टी क्लीन करून झाल्या होत्या. हेअर वॉश केला होता म्हणून केस ओले असे सोडले होते. आणि बघा, आता म्हटलं चला स्वतःसाठी 5 मिनिटं का होईना वेळ काढूया आणि केसातला गुंता काढून घेऊया. तसं केसातला गुंता आत्ता का काढून घेते मी, कारण मला आणखीन घरं झाडायचे आहेत आणि म्हटलं घरं झाडण्या अगोदरच केसाचा गुंता काढूया, म्हणजे केस पडले तरी ते झाडूनमध्ये निघून जातील. आणि हल्ली काय झाले की माझा थोडा हेअरफॉल व्हायला चालू झालाय. तुम्ही बघितलं असेल आत्ता की केवढे कंगव्यामध्ये केस निघले. आणि तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती की माझी बिलकुल केस गळती होत नाहीत. मोजून 7 ते 8 केस निघत असतात. पण एवढ्यात माझी केस गळती सुद्धा व्हायला लागली. लवकरच त्याच्यावरती सुद्धा काहीतरी सोल्युशन मी हुडकणार आहे, किंवा माझ्या डाएटमध्ये, खाण्यापिण्यात एवढ्यात थोडंसं ताणतणाव व्हिडिओचा वगैरे असतो, तर तो कमी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता केस विंचरल्यानंतर मात्र सगळी परत एकदा बेडरूम, हॉल, किचन हे सगळं परत एकदा झाडून घेतलं, म्हणजे सगळी घरात एकदम चकचक वाटून राहतं. कारण स्वयंपाक करताना पण बरीच धूळ, पीठ वगैरे इकडं तिकडं उडलेलं असतं. तर अशा पद्धतीनं माझं मॉर्निंग रुटीन असतं. तुम्हाला आवडलं असेल तर आत्ताच लाईक करा बरं का. आणि व्हिडिओसुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. आज मात्र राहोंचा मी ओरडा खाल्ला होता आणि त्याचं कारणही तसंच होतं. माझ्या पायावरती आज मसाल्याच्या डब्याचं झाकण पडलं होतं. सकाळ सकाळी एवढा जीव कळकळला ना, मी तुम्हाला त्याचं शब्दात सांगू शकत नाही. आणि किती गडबड असते, तुझं कामात लक्ष नसतं, म्हणून मी ओरडा खाल्ला होता. दाखवते तुम्हाला. हे बघा, इथं जोडव्याच्या बोटावरतीच नेमकं ते झाकण पडलं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटू. बाय.